माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष युद्ध सैनिक संघटन महाराष्ट्र राज्य। आज या राजगुरुनगरमधील सर्व माजी सैनिकांच्या वतीने आमच्या युद्ध सैनिक संघटनेच्या वतीने एक निवेदन धरणे आंदोलन व आमरण उपोषण नोटीस या ठिकाणी साहेबांना देण्यात आले होते। त्यानुसार आज आमच्या मागण्यांना अनुसरून प्रांत साहेबांनी अतिशय तत्परतेने या ठिकाणी मीटिंग लावली आणि त्या मागण्यांचा समजून घेतल्या आणि त्याविषयी काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात चर्चा केली। त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रांत साहेबांचं आभार मानतो। सर्व खेड तालुक्यातील जनता आणि माजी सैनिकांच्या वतीने आभार मानतो। तर ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची मागणी ही आहे की खेड तालुक्यातील महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग या ठिकाणी मोडी लिपी वाचक नियुक्त करण्यात यावा। खेड तालुक्यामध्ये 45,000 नोंदी शोधल्या असं जरांगे साहेबांच्या आंदोलनाच्या वेळी सांगण्यात आले, परंतु या नोंदी अद्यापपर्यंत गावनिहाय देण्यात आलेले नाही। मग त्या मराठीत अटेस्टेड करून देणं गरजेचं होतं, जेणेकरून सामान्य गोरगरीब मराठा समाजातील तरुणांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी ते फायदेशीर ठरलं असतं आणि दाखले काढणे सोयीस्कर झालं असतं, परंतु ते तसं काही झालेलं नाही। म्हणून आम्ही सांगितले त्या कुणबीच्या नोंदी गावनिहाय द्या। त्याच्या व्यतिरिक्त जे रेकॉर्ड रूम आहे आपलं तहसीलदार ऑफिसचं, त्या ठिकाणी 7 दिवस कोणतेही सातबारे काढण्यासाठीचा टाईम दिला जातो, परंतु त्या ठिकाणी 7 दिवसानंतरही बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की डॉक्युमेंट मिळत नाही। त्या अनुषंगाने संघटनेच्या वतीनं 24 तासात ही डॉक्युमेंट देण्यात यावी। अर्ज दिल्यानंतर 24 तासात डॉक्युमेंट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि बरेचसे डॉक्युमेंट हे तलाठी कार्यालयात देखील अर्ज स्वीकारण्यात यावी अशी आपण मागणी केलेली आहे। तसेच भूमी अभिलेख खेड आणि आपल्या तहसील कार्यालयामध्ये 155च्या नोंदी असतील ज्या रेकॉर्डमध्ये चुका झालेल्या आहेत, या चुका सुधारण्यासाठी अनेकदा सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात आणि त्यामध्ये चुका केलेल्या असतात त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी। तर आम्ही ती मागणी केलेली आहे की ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून चुका केलेल्या आहेत त्या चुका या शासकीय कार्यालयातूनच सुधारल्या जाव्यात आणि त्यासाठी केवळ जे पीडित व्यक्ती आहेत ज्यांना प्रॉब्लेम आहे या चुकांच्या संदर्भात त्यांच्याकडनं फक्त एक साधा अर्ज देण्यात यावा। आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत आणि जो स्टाफ कमी आहे, सरकारी स्टाफ कमी आहे आणि ती पण आपलेच कोणाचे तरी नातेवाईक बांधव आहेत, कर्मचारी अधिकारी यांची संख्या ही सफिशियंट आवश्यकतेनुसार नाही आहे आणि म्हणूनच जेवढा कामाचा व्याप या ठिकाणी आहे त्या कामाच्या व्यापानुसार कर्मचाऱ्यांची संख्या, अधिकाऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात यावी। या सर्व मागण्यांसाठी 2 तारखेपासून या ठिकाणी आपण धरणे आंदोलन करणार आहोत 2 ते 7 तारखेपर्यंत आणि 7 तारखेपर्यंत या मागण्यांविषयी ठोस उपाययोजना झाली नाही तर 7 तारखेपासून गणेश चतुर्थीच्या दिवशीपासून आमरण उपोषणासाठी आमच्या संघटनेकडून सुरुवात करण्यात येणार आहे। धन्यवाद। जय हिंद।